नमस्कार. माझं नाव नयना संदीप वस्ते. मी बदलापूरला राहते आणि आता हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय ना, हा तेलपोळी बनवायचा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ जवळजवळ 10 वर्ष जुना आहे. जवळजवळ काय पूर्णच 10 वर्ष जुना आहे, कारण हा 17 ऑगस्ट 2016ला मी अपलोड केला होता. आणि आता तो व्हिडिओ त्यावेळेला मला काही कळत नव्हतं, त्यामुळे मी आवाजाशिवाय म्हणजे काहीही कॉमेंट्स वगैरे न बोलता केलेला व्हिडिओ आहे. तर आता मी त्याला आवाज देते. ठीक आहे. आता हे बघा, हा एक पत्रा येतो ज्याला पुरणपोळीचा पत्रा म्हणतात. तुम्हाला हवा असेल तर हा पत्रा मी तुम्हाला देऊ शकते. आणि हा असा पत्रावर लाटलेली पुरणपोळी अशी केली की ती बरोबर तव्यावर पडते. थोड्याशा उष्णतेने हळूहळू, म्हणजे सुरुवात फक्त थोडीशी टच करायची तव्याला, मग बाकीची पुरणपोळी आपोआप खाली येते. बरं, ह्या पुरणपोळीसाठी काही खूप मोठं करायला लागत नाही. आपण जशी पुरण बनवतो तसंच पुरण बनवायचं आहे. फक्त चण्याच्या डाळीच्या प्रमाणात फरक आहे की चण्याची डाळ जर तुम्ही 1 पेला घेतली तर पाऊण पेला साखर घ्यायची आणि ते पुरण बनवायचं आहे. दुसरं त्याच्यात काहीही नाही आहे. रवा आणि मैदा, जर 1 पेला चण्याची डाळ घेतली तर रवा मैदा पण 1 पेला रवा आणि 1 पेला मैदा घ्यायचं आणि त्याचं सरळ आपण जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे. फक्त रवा भिजायसाठी म्हणून थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आहे. आणि लास्टला त्या पातेल्यामध्ये मी जे दिसतं आहे ना, बाजूला पातेलं आहे, त्या पातेल्यामध्ये त्याच्यावरती एक तेलाचा थर ठेवलेला आहे. आणि ही वाटी आहे ना, तेवढंच तेल घेतलेलं आहे. तेवढ्या वाटीभर तेलात 30 पुरणपोळ्या होतात. 1 पेला चण्याची डाळ, 1 पेला रवा, 1 पेला मैदा, 1 वाटी तेल आणि पाऊण पेला साखर, एवढ्या ह्याच्यात पुरणपोळ्या तयार होतात. फक्त मी पुरण करताना काय करते की चण्याच्या डाळीमध्ये जेव्हा आपण ती घोटतो साखरेमध्ये, त्यावेळेला मी तूप घालते. 1-2 चमचे तूप घालते. बघा, पुरण आणि पुरणपोळीचं पीठ हे इतकं छान बनलेलं आहे की ते नुसतं बोटाने घातलं, दाबलं ना तरी ऑटोमॅटिक होतं आणि फाटत नाही ना. का हे फाटलेलं नाही आहे लेयर. आणि इतकं छान ते लाटता येतं. आणि बरं, तेल पण कमीच लागतं. एक ते वाडगं दिसतंय ना तुम्हाला, त्या वाडग्यातल्या तेलात मी सगळ्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत. जरासुद्धा जास्तीचं तेल गरज पडत नाही, उलट त्यातलं तेल उरतं. ठीक आहे. हे पीठ भिजवलेलं आहे ते 2-3 तास अगोदर भिजवलं आहे. तर भिजवायचं पहिल्यांदा पीठ आणि मग पुरण करायला घ्यायचं. मग डाळ शिजवायची, ते डाळ पाणी नितरवायचं, मग त्याच्यात साखर घालायची, वेलची जायफळाची पूड घालायची, थोडंसं तूप घालायचं आणि ते पुरण घोटायचं. तेवढ्या वेळात 2-3 तास आरामात होऊन जातात. तोपर्यंत हे छानपैकी रवा मैदा भिजून येतो. ठीक आहे. आता मी रवा मैदा भिजवताना थोडीशी किंचितशी हळद घालते, कारण मला ते पिवळ्या रंगाची पुरणपोळी बघायला फार आवडते. त्यामुळे किंचितशी मी त्याच्यात हळद पण घातलेली आहे रवा मैदामध्ये. ठीक आहे. आता बघा, हे पत्र्यावरती पहिला बोटाने बऱ्यापैकी पसरवून घेतलं विधभर आणि नंतर मग शेवटी पसरवलं. हा पत्रा जवळजवळ पोळपाटाच्या मापाचा आहे. पोळपाट, तवा आणि पत्रा तिन्ही एकाच मापाचे आहेत, कमी जास्त नाही आहे. ठीक आहे. हे बघा, हे अगदी शेवटच्या कडेपर्यंत तुम्ही व्यवस्थित लाटू शकता पुरणपोळी. इतकं सुंदर ते पीठ भिजलेलं आहे. आता ह्याच्यापुढे मी दाखवीन तुम्हाला की पीठ किती भिजलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माझा व्हिडिओ जो काढला आहे ना, तो मी असा मोबाईल हातात धरून कुठे हांड्यावर ठेवून असा काढलेला आहे. त्यामुळे थोडंसं एका वेळेला एकच सीन तुम्हाला दिसेल. एक तर मी पुरणपोळी लाटते तर लाटतानाचं दिसेल, नंतर मग भाजते तर भाजतानाचं दिसेल. आणि पिठामध्ये पुरण भरतानाचा व्हिडिओ कदाचित दिसणार नाही तुम्हाला, कारण त्यावेळेला मी मोबाईल कुठे ठेवले मला आता आठवत नाही. ॲक्च्युअलमध्ये आजची तारीख 17 ऑगस्टच आहे आणि 17 ऑगस्ट 2016ला बनवलेला व्हिडिओ मी आता 17 ऑगस्ट 2026ला परत आवाज देऊन अपलोड करते. बघा तुम्हाला आवडते का. आणि मला खरंच ह्याच्याबद्दल कॉमेंट्स तुमच्या आल्या तर मला उत्साह वाटेल. 10 वर्षात एकच व्हिडिओ मी अपलोड केला, परत मला कधी उत्साह झालाच नाही. पण आता जर तुमचे रिस्पॉन्स चांगले आले तर नक्कीच मी परत एखाद दुसरे चांगले असं पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ बनवीन.
बरं, माझा नंबर पाहिजे ते लिहून घ्या, 7030588631. इथे मी बघते मला जमते का द्यायला. प्रयत्न केला आहे, बघा जमते. बघा हे असं ना, पत्रा इतका फ्लॅक्सिबल असतो ना की तो बरोबर असा वरच्या बाजूला मोडायचा आणि ऑटोमॅटिक ती पुरणपोळी तव्यावर खाली येते. आणि ही पुरणपोळी ना 8-15 दिवस आरामात राहते, अजिबात खराब होत नाही, आंबत नाही, कारण पूर्णपणे तेलावर बनवलेली आहे ती. तेलसुद्धा वाटीभरच लागतं, फार बचत होते. फक्त ही करता आली पाहिजे तुम्हाला. आणि आपण म्हणतो ना, हॉस्टेलला वगैरे आपली मुलं राहतात किंवा बाहेरगावी राहतात, आपण त्यांना वानवळ्या वगैरे देतो, त्याच्यामध्ये ह्या पुरणपोळ्या आपण नक्की देऊ शकतो. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्या आपण देतो 15 दिवस टिकायसाठी, पण त्या 15 दिवस टिकत नाहीत, कारण ती इतकी आवडती मुलांची गोष्ट असते की त्या लगेच संपतात. 15 दिवसाची वाट पण बघायची गरज नाही आहे. इकडे वरती लिहू का मी, बघते मला जमतंय का. हा माझा मोबाईल नंबर आहे, पत्रा वित्रा हवा असेल तर मला सांगा. हा आहे बघा, हे पीठ असं छानपैकी भिजलं गेलं पाहिजे. असं ते चिंगमसारखं ओढल्यावरती ना असं व्हायला पाहिजे. तेव्हा मी हातात दाखवते तुम्हाला की कसं ते सुंदर पीठ तयार होतं. आणि ते अगदी एवढंसं पीठ घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा पुरणाचा गोळा भरायचा असतो. आता मी ते थांबा जरा, पुरणपोळी मी पलटते. माझा गॅस बघा किती मंद गॅस चालू आहे. बराच वेळ लागतो पुरणपोळ्या व्हायला, पण फार छान होतात. आता बहुतेक मी पीठ दाखवते. ते काय आहे, एकाच ठिकाणी मोबाईल ठेवून केलेलं आहे. माझ्या घरात दुसरं कोण नव्हतं त्यावेळी, ते तुमचे ट्रायपॉड वगैरे असे प्रकार नव्हते, त्यामुळे जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. बघा आता हे पुरणपोळी बघते मी खालून व्यवस्थित भाजली गेली का. हां, गेली, भाजली छान गेली आहे. तर थोडासा गॅस मोठा केला आहे. आता मी त्याची फोल्ड मारेन. हे अशी चौपदरी करून ठेवायच्या पुरणपोळ्या, छान दिसतात पण. आणि थोडंसं आतमध्ये फाटलेला वगैरे एखादा भाग असेल ना, तर तो आतमध्ये लपून जातो. एका वेळेला एखादा माणूस खायला बसला तर 2-3 पुरणपोळ्या आरामात खाऊ शकतो. बरं, तुम्ही म्हणाल मग एवढंसं पुरण घातलं आहे, तर बघा मी पुरण किती घातलं. पीठ एवढंसं घेतलं आहे, ठीक आहे, पण एवढंसं पीठ पण अख्खं तवा पत्रा भरून पुरणपोळी लाटता येते आणि एकदम छान पातळ असते पुरणपोळी. अर्थात ज्या लोकांना मांडाबिंडा खायची सवय त्यांना ही पुरणपोळी म्हणजे अगदीच काहीतरीच वाटेल, पण ही पण एक कला आहे ना. हे बघा, एवढा मोठा गोळा, त्या ह्याच्यात नुसतं बोटाने पीठ सरकवायचं आहे. इतकं सुंदर पीठ भिजलेलं होतं हे. मला अजूनही आत्ता हातात घेतल्यासारखं वाटतं, इतकं छान होतं ते पीठ, मस्त भिजलं होतं. आणि बघा असं बोटाने ते हे करायचं. आणि हे जे तोंड बंद केलं ना, ती बाजू वरती ठेवायची, खाली नाही ठेवायची.